तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज 2 एप्रिल गुरुवार, आज दुपारनंतर तसेच आज मध्यरात्री रात्री आपल्याला दुपारनंतरच आपल्याला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळतोय। तसेच काही परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह आपल्याला जोरदार गारपीट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की आपल्याला आज दुपारनंतर तसेच रात्रीपर्यंत कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये कशा प्रकारचा पाऊस असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहताय, तुमच्या भागात पाऊस झाला की नाही झाला, सध्या वातावरण कसं आहे ते देखील आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। तसेच तुमच्या जिल्ह्याचं व गावाचं नाव देखील आम्हाला लगेच सांगा, म्हणजे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे कमेंट नक्की करा। तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला आज दुपारी 2च्या नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मालेगाव, सटाणा, धुळे, जळगाव, तसेच आपल्याला छत्रपती संभाजीनगर, अकोला, खामगाव, अकोट, अचलपूर, अमरावती या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला पाहायला मिळतंय। विजांचा कडकडाट आपल्याला या पावसात जास्त प्रमाणात पाहायला मिळतंय। तसेच छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, गंगापूर, वैजापूर, कन्नड, भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव राजा, जालना या परिसरांमध्ये वादळी वाऱ्यासह आपल्याला गारपीट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच आपल्याला पैठण, राहुरी, अहिल्यानगर, बीड, जामखेड, कळंब, केज, आंबड, करमाळा, दौंड या भागांमध्ये देखील मित्रांनो आपल्याला विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो। तसेच पुणे, खेड, लोणावळा, मुंबई, मुरुड, कोकणपट्टीमध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। आपल्याला मुंबई, कल्याण, डोंबिवली, लोणावळा, तसेच आपल्याला चिपळूण, रत्नागिरी, रायगड, राजापूर, सावंतवाडी या भागांमध्ये देखील मित्रांनो आपल्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। तसेच इस्लामपूर, कोल्हापूर, वडूज, विटा, कराड, जत, तासगाव या ठिकाणी सुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आज रात्रीपर्यंत आपल्याला सर्वच भागात आपल्याला जोरदार अतिवृष्टी देखील काही परिसरात पाहायला मिळेल। यामध्ये आपल्याला विदर्भातील अकोला, खामगाव, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या परिसरात हलका पाऊस पाहायला मिळतोय। अमरावती, खामगाव, अकोला, यवतमाळ, वाशिम, लोणार, चिखली, भोकरदन, कारंजा या भागात आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच नंदुरबार मध्ये देखील आपल्याला सायंकाळी आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय, जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। नंदुरबार, साक्री, धुळे, जळगाव या परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला गारपीट देखील काही भागात पाहायला मिळू शकते। तसेच मनमाड, नाशिक, सटाणा या परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला 5 एप्रिल पर्यंत अशाच प्रकारचं अवकाळी पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे पुढील व्हिडिओज पुढच्या अंदाजासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तसेच तुमच्या भागात पाऊस झाला की नाही झाला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा।